मधुरा जोशी. नमस्कार, मी गुरु दिवेकर. लाईमलाईट मराठी तर्फे आज आपण आलो आहोत आमच्या घरी गणपती बाप्पाच्या दर्शनाला. तर द्विगुणित आणि अशी काय म्हणतात त्याला, खूप खूप वातावरणात आहे आणि घरात सुद्धा आहे, कारण इन्व्हॉल्वमेंटच तशी आहे बाप्पाशी निगडीत. आणि उत्साह तर वर्षी आम्ही वाट बघत असतो की कधी बाप्पाचं आगमन होत आहे. आणि जरी आमच्याकडे 3 दिवस बाप्पा असतात तरी उत्साह 100% असतो, अजिबात प्रॉब्लेम नाही. फुल. माझी आयडिया अशी होती की हिची आयडिया ऐकायची आणि मग त्याप्रमाणे करायचं. चांगलं केलंस, जे केलंस ते चांगलं केलंस. सो माझी आयडिया अशी होती की मस्त बाप्पाची मूर्ती आम्ही बनवली होती दोघांनी मिळून. मग त्याच्यानंतर विचार केला की बाप्पाला आपण जर का पांढरं धोतर देतोय, पांढरं सोहळं देतोय, पांढरा फेटा देतोय, तर मग शाईन ते कशावर छान होईल. तर मग काळा रंग मागे असेल तर, आणि काळा रंग म्हणजे पिंडीचा रंग काळा असतो. सो आम्ही पिंड तयार केली मागे आणि त्याच्या भोवती आम्ही छान असे सुंदर सुंदर कैलाश पर्वत तयार केलाय. सो असं आमची आरास आहे. आय थिंक आमच्या प्रत्येकाच्या घरी आधीपासूनच गणपती सण साजरी केला जायचा आणि त्यांच्याकडे गणपती यायचा. माझ्या घरीही माहेरी गणपती यायचा. आणि आता आम्ही दोघं आहोत. तर मी गेले 10 वर्ष पर्सनली, मी लग्नाच्या आधी पण 10-12 वर्षापासून मूर्ती बनवत आलेलो. आणि एक शिल्पकार होते, त्यांच्याचकडनं मी शिकलो होतो. सो सुरुवातीला तेवढे त्यांच्याकडे 5-10 दिवस मी बघितलं की ही मूर्ती कशी बनवली जाते, प्रोसेस काय. मग छोट्या मूर्त्या बनवायच्या. सो शेवट आता 2023 पर्यंत छोट्याच मूर्त्या बनवल्या. मी कॉन्फिडन्स नव्हता की मोठी बनवायची. पण मागच्या वर्षी झालं असं की ती मूर्ती झाकली जायला लागली फुलांमुळे. म्हटलं हे झाकलं काही बरोबर नाही, आपला बाप्पा दिसला पाहिजे, मग तो मोठा पाहिजे. आणि हिने पण तेच मत सादर केलं. सो यावेळेला आम्ही थोडी मोठी मूर्ती केली. मी ह्याच्या आधी छोट्या मूर्त्या बनवल्यात, अष्टविनायक बनवलेत. माझा तो एक अनुभव आहे काही वर्षांपासूनचा. आणि हिचा पण पर्सनली एक अनुभव आहे. 2008-9 पासून तिने मूर्ती बनवली. मला आठवतं आम्ही एक वल्लाळेश्वर केला होता. आणि वल्लाळेश्वर गणपतीची स्पेशालिटी आहे की त्याचा आकार असा ट्रायंग्युलर आहे. तर मला असं वाटतं पण एकदा ट्राय करायला पाहिजे परत. मी पूर्ण केलं. आपला सगळा नैवेद्याचा स्वयंपाक असतो. स्वयंपाक यावेळेस मी केला, कलिनरी सगळी जबाबदारी. त्यामुळे पप्पा पण त्याचं पोट सांभाळून बसलाय विचारा की ही मुलगी सकाळी उठून स्वयंपाक करते, कसा असेल काय माहिती. नाही, पण तिने स्वयंपाक खूप छान केलाय, मी अप्रूव्ह केलाय. सो छानच झालं. पण जसं की बाप्पाचं पोट मोठं आहे, तो माझ्या चुका पण त्याच्या पोटात घेत असेल असं म्हणूया. खूप प्रसंग आहेत, अशा खूप मागण्या पण आहेत. त्यातला एक आता सांगू आपण. एकतर मला ह्याच्याच विषयी सांगायला आवडेल की जेव्हा आमचं जुळत होतं तेव्हा मी बाप्पाला म्हटलं होतं की हाच पाहिजे. मग तेव्हा बाप्पाने माझी ही इच्छा पूर्ण केली. आता आम्ही आहोत एकत्र. सो त्यांनी फुल वगैरे नाही पण कौल दिला. हो. सो त्यामुळे आम्ही एकत्र आहोत. पण थँकफुल आहे. आणि लहानपणापासूनच कलेच्या बाबतीत किंवा माझ्यात आता आम्ही जे काम करतो, आम्ही दोघेही टेलिव्हिजनमध्ये काम करतो, त्यासाठी प्रोत्साहन मिळालं मला स्टेजवर. आणि स्टेजवर मी गेलो डान्ससाठी गणपतीच्या दरम्यान. सोसायटीवरती जर त्या काळात मी कॉन्फिडन्स दाखवून स्टेजवर गेलो नसतो आणि तिकडनं प्रोसेस सुरू झाली नसती तर कदाचित आज मी जे करतोय ते मी करत नसतो. आणि कदाचित मी त्यामुळे हिलाही भेटलो नसतो. सो त्याबद्दल मी खूप थँकफुल आहे. आणि बस आम्ही दोघेही प्रचंड अगेन्स्ट आहोत या गोष्टीच्या. आणि जो उपक्रम टिळकांनी सुरू केला होता त्या उपक्रमाचं काहीच राहिलं नाही. आणि पार्टी करा, मजा मस्ती करा, तुम्हाला करायचे एका लिमिटमध्ये करा आणि त्याला देवाचं नाव देऊ. आमचं पहिल्यापासून आमचं दोघांचं यावर एकमत आहे की देवाच्या नावाने करताय ना तर ते तसं ठेवा. त्याला तुम्ही पार्टीचं रूपांतर जे करताय ते आम्हाला दोघांनाही पटत. पार्टी बाकीचे दिवस आहेत ना पार्टी करायला. मग आता जर का देव येतो तुमच्याकडे तर थोडं सोहळं थोडं त्या गोष्टी पाळल्या पाहिजे. तसं आमचं क्रिएटिव्हिटी आहे, त्याला आपण क्रिएटिव्हिटी म्हणू शकतो. की हा विचार पण कोणी केला की आपण ह्याला दही अंडीचं मिक्स करूया किंवा पण तेच म्हटलं की त्या दरम्यान आपण सिव्हिक सेन्स आपला सोडला नाही पाहिजे. आपला जो एक बेसिक सिव्हिक सेन्स असलाच पाहिजे. आसपास लोक राहत आहेत, त्याच्यात वयस्कर लोक राहत आहेत, ठीक आहे. आणि ह्याला काउंटर आर्ग्युमेंट असते की हे तर हे बाकीचे पण करतात ना, आपण का नाही करायचं. जर त्रास होतोय ना तर तो कोणीही दिला तरी तो चुकीचाच आहे. कॉमनली कारण नसताना जर का कुठला तरी त्रास होतोय तो चुकीचा आहे. करा, छान प्रेमाने करा, मोठं करा, पण त्याला त्रासदायक कमी करता येईल ना कसं, त्याच्याकडे थोडं लक्ष देऊ. ही रडते, खूप रडते. मला असं जेव्हा ते आपण आरती करत असतो ना, विसर्जनाच्या अलीकडची ती आरती असते की संपलं बाप्पा, झालं गेला जातोय. सो ते फिलिंग शब्दात मांडता नाहीये. आणि मग परत बाप्पा जेव्हा विसर्जन होतं आमच्या बाप्पाचं त्या रात्री आमच्या पुढच्या वर्षी काय करायचं. सो
ती आहे एक काय आणि म्हणतात ते इमोशनल अटॅचमेंट होते हो, आपली. हो. 1.5 दिवसाकरता म्हणजे आता आम्ही 2 आठवडे तयारी करून बाप्पाची सजावट केली, बाप्पाला शाडूच्या मातीपासून घडवलं आणि पूजा केली. सो त्याच्यात एवढी अटॅचमेंट होते आपली, आपल्याला जाणवत नाही की इतक्या लवकर आपली अशी होऊ शकते. आणि दरवर्षी ती होते, मग आपल्याला त्याच्यापासून डिटॅच व्हायचं असतं. पण तेच बाप्पा आपल्याला शिकवतो. बाप्पा आपल्याला जेव्हा पार्थिव गणेश मूर्ती म्हणतो आपण त्याला, तर ते येतानाच त्याचं जाण्याचं एक ठरलेलं असतं की बाबा इतके दिवसांनी माझं विसर्जन होणार आहे. त्याच्यातून आपल्याला गोष्टी कळतात की अटॅचमेंट आणि डिटॅचमेंट कशी आपण हँडल करावी. सो ती एक शिकवण आहे दरवर्षी जी आपल्याला मिळत असते आणि ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे. हिची एक सिरियल येते आणि मीही तुम्हाला दिसणार आहे. अर्थात आम्ही वेगळ्या चॅनल्सवर येस तुम्हाला लवकरच गणपतीच्या दरम्यानच ह्या गोष्टी घडल्या. ओके, जाता जाता प्रेक्षकांना काय सांगणार आणि गणपतीच्या शुभेच्छा? प्रेक्षकांना काय सांगणार? माणुसकी जपा मी सांगेन. खूप कमी असतं जगात, आपण एकमेकांशी चांगलं वागू शकतो आणि एम्पथेटिक राहा. आता एम्पथी काय आहे हे भरपूर लोकांना माहित नाही. प्लीज गुगल करा आणि प्लीज तसं स्वतःमध्ये आणा. पूजेचे अर्थ समजून घ्या. माझा म्हणजे हट्ट आहे हा की जर अर्थ कळला, त्याच्या मागे जे आहे ते कळलं, तर तुम्हाला बाकी दुनियेकडनं गोष्टी शिकायची गरज नाही. आपली हिंदू संस्कृती खूप गोष्टी खूप उत्तम पद्धतीने शिकवते, पण त्याचं आत्ता आपल्याकडे अनफॉर्च्युनेटली असं झालंय की ते आपल्यालाच कळत नाही. सो ते त्याचा अभ्यास करा आणि त्याचा शिकवा लहान मुलांना जेवढं होऊ शकेल तसं. आणि तेच प्रेक्षकांकडे माझी विनंती असेल. लाईमलाईट मराठीच्या सर्व प्रेक्षकांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.